आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड झाली. एक जयंतराव गेले आणि दुसरे शशिकांतराव शिंदे आले. शरदचंद्रजी पवार म्हटलं की फुले शाहू आंबेडकर, शरदचंद्रजी पवार म्हटलं की पुरोगामी विचार, शरदचंद्रजी पवार म्हटलं की महाराष्ट्राचा नेता. या महाराष्ट्रामधील एक आदिवासी, एक दलित, एक ओबीसी, एक भटक्या विमुक्त जाती जमातीमधला माणूस, एक मायनॉरिटी मधला माणूस याच शरदचंद्रजी पवारांना प्रदेशाध्यक्षपदी निवडायला मिळाला नसावा. नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं, नाव पुरोगामित्वाचं घ्यायचं, काम मात्र स्वतःच्या जातीचं करायचं, कारखानदारांचं करायचं आणि सत्ता मात्र आपल्या स्वतःच्याच हातात कशी राखता येईल एवढंच बघायचं. हा प्रोग्राम राष्ट्रवादीचा राहिलेला आहे. शरदचंद्रजी पवार, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. अहो, सत्तेमध्ये तुम्ही बोलू शकत नाही हे मान्य आहे ना, पण विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा तुम्ही ओबीसीच्या, दलितांच्या, मायनॉरिटीच्या एखाद्या प्रश्नावरती तुम्ही रान उठवायला हवं होतं. एखाद्या प्रश्नावरती तुम्ही बोलायला हवं होतं. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं सपकाळ नावाच्या एका माणसाला संधी दिली, त्याच पद्धतीनं जर या शरदचंद्रजी पवारांनी मेहबूब शेख सारख्या, मी म्हणत नाही मेहबूब शेख ना द्या, पण मेहबूब शेख सारख्या जरी एखाद्या दलिताला, एखाद्या ओबीसीला, एखाद्या आदिवासीला जर ही संधी दिली असती तर तुम्हाला एक चांगली संधी मिळाली असती की आम्ही सर्वसमावेशक धोरण राबवत आहोत, सर्वसमावेशक नेतृत्वाला निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देत आहोत. पण शरदचंद्रजी पवार, तुम्ही एकही संधी सोडत नाही की आम्ही जातीयवादी कसे आहोत हे दाखवण्याची. त्यामुळं शशिकांतराव शिंदे यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. विरोधी पक्षामध्ये आहात, ओबीसीबद्दल थोडंसं बोला, दलितांबद्दल थोडंसं बोला, आदिवासींबद्दल थोडंसं बोला. गावगाड्यातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना थोडीफार संधी द्यायची तुम्ही तसदी ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.